क्रांतिकारी जय भीम, जय भारत, जय संविधान. तुम्हाला प्रत्येकाला हा प्रश्न पडत असेल मित्रांनो, की भारताचं संविधान हे 26 जानेवारीला का लागू करण्यात आलं. तर चला ह्या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला देणार आहे. तर चला व्हिडिओला सुरू करूया. या 26 जानेवारीला आपण आपला 77वा प्रजासत्ताक दिन म्हणजे गणतंत्र दिवस आपण साजरा करणार आहोत. पण तुम्ही कधी विचार केला आहे की 26 नोव्हेंबरला भारत देशाचं संविधान हे मंत्र्यांच्या हाती सोपवण्यात आलं होतं. पण संविधान तयार झाल्यानंतरही 1 महिन्यानंतर म्हणजे 26 जानेवारी 1950 रोजी का लागू करण्यात आले. चला या प्रजासत्ताक दिनी पूर्ण माहिती जाणून घेऊयात. भारताचे संविधान 26 जानेवारीला लागू करण्यात आले कारण या तारखेला भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात विशेष ऐतिहासिक आणि प्रतिकात्मक महत्त्व आहे. 26 जानेवारी 1930 रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली पूर्ण स्वराज्याची घोषणा केली होती. याच दिवशी संपूर्ण देशात पहिल्यांदा स्वातंत्र्य दिन हा साजरा करण्यात आला. 26 जानेवारी 1930 रोजी, ज्या दिवसाला पूर्ण स्वराज्य दिन असंही म्हणतात. लाहोर अधिवेशन डिसेंबर 1929 मध्ये झाले होते. पण 26 जानेवारी 1930 रोजी ही घोषणा सार्वजनिकरित्या लागू करून देशभरात जाहीर साजरी केली गेली. म्हणूनच संविधान 26 नोव्हेंबरला तयार झाले तरी ते 26 जानेवारीला लागू केले. कारण 26 जानेवारी 1930 हा दिवस जेव्हा देशाने पहिल्यांदा पूर्ण स्वातंत्र्याचा संकल्प केला होता. संविधान निर्मात्यांनी हा निर्णय घेतला की देशाने पूर्ण स्वातंत्र्याचा संकल्प घेतला त्याच दिवशी भारत खऱ्या अर्थाने गणराज्य बनला. या निर्णयाने स्वातंत्र्य सैनिकांच्या संघर्षाला आणि त्यांच्या स्वप्नाला खरा सन्मान मिळाला. 26 जानेवारी हा भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील एक ऐतिहासिक दिवस आहे. या दिवशी संविधान लागू करून स्वातंत्र्य सैनिकांच्या त्याग आणि प्रयत्नांचा आदर केला गेला. तर चला या 26 जानेवारीला आपण संविधानाच्या गरिमेला सलाम करूया. संविधानाच्या मूल्यांना न्याय, स्वातंत्र्य आणि समता आणि बंधुता आपल्या जीवनात आणूया. तर मित्रांनो, ही होती 26 जानेवारीलाच भारताचं संविधान लागू का करण्यात आलं आणि गणतंत्र दिवस म्हणजे प्रजासत्ताक दिन म्हणून हा दिवस का साजरा करण्यात आला ते तुम्ही सांगितलंच आहे मी. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. आवडला असेल लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय हिंद, जय भारत, जय संविधान लिहायला विसरू नका. आणि जे संविधान ज्यांच्यामुळं तयार झालं आहे त्यांचाही मान सन्मान करा. म्हणूनच जय भीम, जय भारत, जय संविधान असं कमेंटमध्ये कळा.